जमीन संपादनाच्या प्रक्रियेत बळजबरी होतीये म्हणून होतोय रस्ता रुंदीकरणास ग्रामस्थांचा विरोध। भादवण फाटा ते उत्तूर या मार्गावरील प्रकार। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा तालुक्यात शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या जमिनीचा मोबदला न देता रस्ता रुंदीकरण सुरू आहे। यासाठी लागणारी जमीन संपादन न करता शेतकऱ्यांना भीती घालून बळजबरीनं टप्प्याटप्प्यानं रुंदीकरण केली जाते। शेतकऱ्यांची जमीन संपादन करून रस्ता रुंदीकरण केलं जात नाही। शेतकऱ्यांना मोबदला न देता जमिनी फुकट बळकावण्याचा सपाटा शासकीय यंत्रणा लावतीये। बेकायदा सुरू असलेले हे काम बंद करण्यात यावं आणि नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा सार्वजनिक बांधकाम आजरा कार्यालयाच्या दारात उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। रस्ते बनवण्यासाठी कोट्यावधीचा निधी शासन खर्च करतंय, मात्र दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना फसवून त्यांची जमीन बळकावून रस्ता टप्प्याटप्प्यानं रुंद केला जातोय। 18 वर्षापूर्वी माहितीच्या अधिकारात आपल्याच PWDच्या कार्यालयाकडून घेतलेली माहिती आमच्याकडे आहे। त्यामध्ये भादवण ते उत्तूर राज्यमार्ग क्रमांक 135 हा मार्ग 3.75 मीटर रुंदीनं डांबरीकरणाचा आहे। सदरचा भाग 5.50 मीटर रुंदीनं डांबरीकरणासाठी प्रस्तावित आहे असं त्यावेळेस नियोजित होतं। असं समजल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा शिल्लक नाही। असं असताना जिल्ह्याच्या सर्व भागात बळजबरीनं रुंदीकरण केलं जात आहे। जमीन संपादन केल्याचा कोणताही पुरावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाही। रस्ते रुंद करून विकास झाला पाहिजे, आमचा त्याला विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांची जमीन रीतसर संपादन करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। तरी ताबडतोब याबाबत मोबदला देण्याच्या हालचाली व्हाव्यात आणि मोबदला ताबडतोब देण्यात यावा तोपर्यंत काम करण्यात येऊ नये, अन्यथा बेकायदा चालू काम बंद न केल्यास कार्यालयाच्या दारात उपोषण केलं जाईल असं निवेदन राज्यमार्ग आणि महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या वतीनं दिलं आहे।